श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सावनी गोडबोले यांचा ललितबंध. विषय आहे स्वर आले दुरुनी. मॉस्कोमधल्या एका कॉन्सर्टची जाहिरात मोबाईलवर दाखवून नवरा मला विचारत होता, करू ना बुक तिकीट? नवऱ्याची बहीण मॉस्कोमध्ये रशियन लोकांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकवते. तिच्याकडेच आमचा मुक्काम होता. पण मला त्यातलं फारसं काही कळत नाही. एवढे पैसे खर्चून आणि परदेशातली एक संध्याकाळ घालवून जावं का? आणि ते सुद्धा तिथे इतकं काही बघण्यासारखं शिल्लक असताना. मी विचारलं, बघण्यासारखं बरंच काही शिल्लक असेल, पण ऐकण्यासारखं स्थळ दुसरं काय आहे आपल्या आयटिनरीमध्ये? नवऱ्याचा प्रश्न बिनतोड होता. नवऱ्याला आणि आता लेकाला पाश्चात्य संगीतातलं बऱ्यापैकी कळतं, म्हणजे माझ्यावर भाव मारण्यापुरतं तर नक्कीच. दोघांसोबत माझं बरंच ऐकून झालं असलं तरी भारतीय संगीत जेवढं कळतं तेवढं पाश्चात्य कळत नाही. भारतीय संगीत आपल्या भावगीतांमध्ये रुजलं आहे. तो आपल्या भावविश्वाचा भाग आहे. मल्हार, तराना, सरगम हे शब्द कळले नाहीत तरी ओळखीचे वाटतात. पण पाश्चात्य संगीत मात्र मला दूरस्थ वाटतं. तरीही दोघांनी हिंमत करून मला कॉन्सर्टला नेलंच. कार्यक्रम सुरू होतानाच निवेदकाने रशियन भाषेत बऱ्याच सूचना सांगितल्या. म्हणजे काय रे? असं मी नवऱ्याला कुजबुजत्या स्वरात विचारलं, तेव्हा आसपासच्या 4 ओळींनी मागे वळून रशियन भाषेत डोळे वटारले. नवऱ्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बस अशी खूण केली. त्या अर्थी सर्व रशियन सूचनांचा अर्थ आवाज बंद ठेवा असा असावा. पण वादन सुरू झालं आणि मग मात्र मनातली पाश्चात्य संगीताबद्दलची अढी हळूहळू सैल होत गेली. समोरचा तो 70 वादकांचा ताफा, भोवतालची ती गोरी गर्दी, सगळं डोळ्यासमोरून वितळून गेलं. आणि मग वेगळंच काहीतरी घडलं. ती सुरावाट ऐकता ऐकता त्याच दिवशी सकाळी पाहिलेली व्हिक्टरी म्युझियम मधली चित्र डोळ्यासमोर तरळू लागली. व्हिक्टरी म्युझियम म्हणजे दुसऱ्या महायुद्धातल्या रशियाच्या सहभागाचं वर्णन करणारं संग्रहालय. कदाचित ते बघून रशियन लोकांच्या मनात देशप्रेम जागं होत असेलही. पण मला केवळ युद्धानंतर झालेला भयंकर संहार, रक्तपात, मृत्यू, त्यातली दाहकता हेच सारं जास्त जाणवलं. बर्फाळ जमिनीवर पाय ओढत चालणारे जखमी सैनिक, रणांगणावर गेलेल्या बापाचं पत्र वाचणारी मुलगी, आईला घट्ट बिलगून बसलेलं भेदरलेलं मूल, ही चित्र पाहून शब्देविण संवादू कसा असतो हे प्रत्यक्ष अनुभवलं. त्यांच्या मनात भाव काय आहेत हे कळायला भाषा कशाला हवी? आणि संध्याकाळी ऑडिटोरियममध्ये चायकॉव्स्कीच्या 6व्या सिम्फनीची सुरावाट ऐकताना सुद्धा बंद डोळ्यासमोर हे सारं आलं आणि अंगावर सर्रकन काटा आला. कार्यक्रम संपला हे सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटानं कळलं. परतीच्या प्रवासात माझी नेहमीची बडबड एकदम बंद होती. काय, चायकॉव्स्की आवडला ना? नवऱ्याने विचारलं. खूप आवडलं, पण तरी प्रामाणिकपणे सांगायचं तर संगीतातलं शास्त्र काही कळलं नाही. कशाला कळायला हवं? आपण काल हनी केक खाल्ला की नाही, तो आवडला ना? मग आजचा अनुभव देखील त्या केक सारखाच होता असं समज. तो कसा तयार केला होता, पुरणपोळी चांगली की केक, केवढ्याला होता, ही सगळी चिकित्सा करत बसू नकोस. मी खरंच त्या केकची रेसिपी शोधेन आणि तयार करण्याच्या प्रयत्नात मधाचा चिखल करून ठेवेन, अशी त्याला रास्त भीती असावी. असो. स्वर आले दुरुनी. सावनी गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.